सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पंदूर या गावातील हातेरी नदीवरील पूल मागील वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला होता। यामुळे या गावातील नागरिकांचा अन्य गावांशी संपर्क तुटला। येथील नागरिकांना अन्य गावात किंवा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय किंवा 4 ते 5 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे। त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक तसेच वेळेचाही फटका बसत आहे। मात्र मागील वर्षभरापासून प्रशासनाकडून पंदूरवासियांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले गेले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पंदूर आणि वेताळ बांबर्डे ही गावे जोडणारा हातेरी नदीवरील पूल 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला। मात्र मागील वर्षी या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यात हा पुलाच्या 2 बाजू वाहून गेल्या। त्यामुळे येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी नदीतूनच ये-जा करावी लागतीये, अन्यथा लांबच्या मार्गाचा वापर करावा लागत आहे। तसेच या गावातील जवळपास 100 शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडील गावात असल्याने त्यांनाही त्रास होतो। तसेच 3-4 दिवसांपूर्वीच या नदीच्या पाण्यातून येताना एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। याबाबत ग्रामपंचायतने सुद्धा प्रशासनाकडे मागील वर्षभर नवीन पूल होण्यासाठी मागणी केली, मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणी प्रशासकीय स्तरावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही। इथल्या पंदूर ग्रामस्थांची म्हणजे खास करून पंदूरचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांची पंदूर आणि पावशीला ही कमीत कमी 100 कुटुंबांची शेती तरी ती बामाडा आणि पावशीला आहे आणि त्यांना आता सध्या शेतीसाठी येण्यासाठी एवढी कठीण परिस्थिती आहे की जीव मुठीत धरून ते पलीकडे जात आहेत आणि आपली शेती कशा प्रकारे तरी करतायत। परंतु आज 2-3 दिवसापूर्वीच एक इथे नदीमध्ये मजदूर आपला वाहून गेला आणि हा मला वाटतं ब्रिज गेल्यानंतरचा पहिला बळी ठरला। मला वाटतं पुढे आणि असे किती बळी जातील आणि मग शासनाला जाग येईल। तरी मला असं वाटतंय की पंदूरच्या शेतकऱ्यांकडे शासनाने जरूर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा बंधारा व्हावा हीच सर्व पंदूर ग्रामस्थांची इच्छा आहे। आपलं नाव? माझं नाव श्यामसुंदर सावंत। गेल्या वर्षी 23/9/2024 रोजी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पंदूर गावातील जे हे पूल आहे बंधारा तो वाहून गेलेला आहे। त्यानंतर समस्त गावातील लोकांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्याप्रमाणे त्यावेळचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रनाथ चव्हाण यांच्या जनता दरबारमध्ये ही कैफियत मांडण्यात आली आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्याबाबत त्यांनी त्वरित ॲक्शन घेण्याबाबत संबंधित खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सूचना देण्यात आल्या। त्याप्रमाणे तिथले जे अधिकारी होते त्यांनी अतिशय सहकार्य करून आपल्याकडचं असलेलं सर्व भाग त्यांनी रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे पाठवला। तिथेही त्यांनी संपर्क साधून अधीक्षक अभियंता ठाणे यांच्याकडे पाठवला। प्रत्यक्ष स्वतः मी जाऊन ठाणे, पुणा, नाशिक या सर्व कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांनी अतिशय सहकार्य करून त्यांनी हे प्रकरण परत त्यांच्या नियमाप्रमाणे डिमांड नोट वगैरे असा जो भाग असतो ते सगळं परत या ऑफिसकडे परत पाठवलेलं आहे आणि त्यानंतर रत्नागिरी विभागीय कार्यालयाने ते मंत्रालय लेवलला संबंधित खात्याकडे पाठवलेलं आहे। डिमांड नोटचे जी डिमांड आहे 7,50,000 ती आल्यानंतर पुढील कार्य हे होईल आणि त्याच्यानंतर टेंडरायझेशन होऊन लवकरात लवकर होईल। याच्यासाठी आम्ही गावातले सर्व लोक माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे नितेशजी राणे साहेबांशी संपर्क साधून आमची कैफियत मांडणार आहोत आणि त्यांच्याकडनं पूर्ण सहकार्य मिळेल आणि या भागाचे आमदार निलेशजी राणे यांच्याशीही संपर्क साधणार आहोत आणि या गावातील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटला पाहिजे। कारण आर्थिकदृष्ट्या शेतकरी फार दुर्मिळ आहे, शेती न केल्यामुळे उपासमारीचा भाग येऊ शकतो। या सगळ्या गोष्टीची ज्या काही गोष्टी आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत।